नमस्कार, मी बालाजी निकम, सीईओ DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आज DNSP ॲग्री न्यूट्रिसायन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ब्रह्मोस हा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला आहे आणि त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही काटीगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या गावामध्ये आलेलो आहे आणि आम्ही आज डाळिंबीच्या भागामध्ये आहे. डाळिंब आणि इथं प्रगतशील शेतकरी आहेत, अभिजित शेंडे सर, आणि ह्यांची ही बाग आहे आणि ह्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा, ह्या तंत्रज्ञानाचा, त्या ब्रह्मोस प्रोडक्टचा वापर केलेला आहे यांच्या रानामध्ये. आणि काय रिझल्ट आलाय, किती वेळा आळवणी दिल्या, काय फवारणी दिल्या, ह्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ. साहेब, ही डाळिंबीची बाग आहे, ही किती एकर आहे? हे सध्या 1.25 एकर आहे. 1.25 एकर. आणि किती झाड आहेत? एक 525 झाड आहेत. म्हणजे 525 झाड आहेत. हम्म. बरोबर. गेले किती वर्ष झालं तुम्ही डाळिंबीची ह्या बागेमध्ये? एक 7-8 वर्ष झालं. एक 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला डाळिंबीचा. बर, आता तुम्ही ब्रह्मोस वापरलं, ते किती वेळा वापरलं, म्हणजे किती आळवणी दिल्या, किती फवारणी दिल्या? पहिल्यांदा आपण एक 5व्या महिन्यामध्ये एक आळवणी घेतली. 6व्या महिन्यात एक आळवणी आणि फवारणी घेतली. आता 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर एक 3 लिटर खालून सोडलं होतं. 3 लिटर खालून सोडलं होतं. 3 आळवण्या घेतल्या. म्हणजे 3 आळवण्यानी एक फवारणी घेतली तुम्ही. बेस्ट. मग मला सांगा की तुम्ही 8 वर्ष झालं डाळिंबीचं शेती करताय, डाळिंब उत्पादक म्हणून काम करताय. ह्या ब्रह्मोस वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट काय जाणवले? ह्या झाडामध्ये रिझल्ट काय जाणवले? रिझल्ट म्हणजे एक 70 ते 80% साईज हे एकसारख्या प्रमाणात निघते. म्हणजे ही साईज एकसारखी निघायला लागली, एकसारखी निघते. आणि शेंट्यावरचा माल, शेंट्यावरती जो माल आहे त्याचे सुद्धा साईज चांगले, एक 300, 200 प्लस, 250 प्लस निघते. म्हणजे शेंगट्यावरचा म्हणजे असा शेवटचा माल हा. हा, ही जी माल आहे त्याची सुद्धा साईज 200, 250 प्लस झाली. 200 प्लस. म्हणजे आणि average size आहे. हा, आणि ऍव्हरेज बघितलं तर 400 ते 500 ग्रॅम हे फळ झाले तयार. आणि मायक्रोन्यूट्रन दिलं होतं. त्यानंतर रासायनिक आपण 2-3 किलो वापरलं. त्यानंतर काहीच वापरलं नाही. आणि ब्रह्मोसची केंड आपण 25-25 दिवसाच्या अंतराने अशी 3 वेळा सोडली होती. 3 वेळा सोडली. मग तुम्हाला काय रिझल्ट आला? म्हणजे 7-8 वर्षाच्या काळामध्ये आणि चालू वर्ष म्हणजे फुलकळी असेल किंवा सेटिंग असेल? पहिल्या 2-4 वर्षापूर्वी अशी साईज कुठंच गावत नव्हती बागेत. सगळे 200, 150, 250 ग्रॅम पुत्र साईज. म्हणजे 3-4 वर्षामध्ये तुम्हाला अशी साईज नाही सापडली? नाही. म्हणजे 150-200 ग्रॅम साईज. म्हणजे ही पहिल्यांदाच साईज तुम्हाला सापडते. आणि ही सगळी किमया झाली ही ब्रह्मोसमुळे. ब्रह्मोस सोडल्यामुळे. बरोबर. साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे? कारण का तुम्ही मोठं ह्या भागामध्ये डाळिंबीचं उत्पादक आहे. या भागामध्ये डाळिंबाचं उत्पादक पण जर आहे. तुमचा अनुभव सांगा या बागेचा. डाळिंबाची खरेदी पण करतो. तर आता आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी साईज वरती काम करण्यापेक्षा म्हणजे लोक साईज वरती काम थोडं कमी होतंय. की कुठं जरी गेलं शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती तरी 200, 250, 300 ग्रॅमच्या वरती साईज कुठं सापडत नाही आम्हाला खरेदी करताना. पण आता चालू सीझन मध्ये पहिली अशी बाग आहे की मला ही 500 ग्रॅम पर्यंत साईज सापडली. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये 50-100 ग्रॅमचं फळ एकदम नगण्य आहे. सगळा 150 प्लस माल झालेला आहे. 10%, 90% माल सगळा 150 प्लस आहे. आता फक्त एवढंच झालंय की ह्यांनी हे वातावरणाची प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं की त्यांनी हे नेट काढलं नाही. नेट जर काढलं असतं तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त टॉप म्हणजे साईज आहे. कुठलाही रोग नाही, डाग नाही, तेल्या नाही, डांबऱ्या नाही, कुठलाही म्हणजे ह्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण नाहीये एवढ्या प्रतिकूल परिस्थिती. म्हणजे त्या माझ्या मते की तुमच्या त्या टेक्नॉलॉजीमुळं की ह्याच्यामध्ये झाडामध्ये इम्युनिटी पॉवर वाढली. आणि इम्युनिटी पॉवर वाढली तर कुठल्याच प्रकारचा रोग शिरकाव करत नाही, असा एक माझा अनुभव आहे. कारण मी पण स्वतः शेतकरी आहे. तर त्यामुळं आता बघायला गेलं तर सगळ्या मार्केटमध्ये डांबरी आणि तेल आणि खरड्याच्याच बाग आहेत अवेलेबल. चांगला माल सापडत नाही. आता ह्यांच्या बागात गावात गुडघे इतकं एवढी परिस्थिती असताना, एवढा पाऊस चालू आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ऊन आहे, थंडी आहे, म्हणजे असं क्लायमेटिक कंडिशन एकदम चांगलं नाही आहे पिकासाठी. तरी सुद्धा ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही बाग टिकून आहे, मजबूत, की रोगच नाही. साईज त्यानं चांगली केलेली. फक्त एवढंच की ही नेट काढलं असतं तर कलर वाढला असता, हा विषय झाला असता. आणि ह्या डाळिंबीची गोडी बिन गोड असणार आहे. कारण का रासायनिकचं प्रमाण आपण कमी केलं. 10% सुद्धा 10% वापरले म्हणजे रासायनिकचा खर्चच कंट्रोल मध्ये आला. कमी 20-25 हजार रुपये. म्हणजे माझ्या मते दर बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा 3 पटीनं फायदा ह्या शेतकऱ्याचा जास्त होणार आहे. मला सांगा,
आता पैशात आपण हिशोब करू, हं. किती माल निघेल असं वाटतंय अंदाजे याचा? एक 9-10 टन माल निघेल. 9 ते 10 टन माल निघेल. काय रेट लागेल? 120 रुपये. 120 ते 25 रुपये रेट 120 ते 25 रुपये. मग 10 टन जर माल निघाला 125 रुपये किती? 12 लाखाच्या पुढे जाते. 12 लाखाच्या पुढे उत्पादन जाणार आहे. आणि 12 लाख कधी घेतले? आणि ब्रह्मोसचं किती कॅन वापरल्यात? 3 किंड वापर. 3 कॅन फक्त ब्रह्मोसचं वापरल्यात. 7,500 रुपये खर्च आहे. आणि 7,500 मध्ये हा शेतकऱ्याला आपण हा रिझल्ट दिलाय. आणि त्यांच्या 8 वर्षाच्या ह्या आयुष्यामध्ये, त्या 8 वर्षाच्या आयुष्यामध्ये हायेस्ट रेटला जातात. 525 झाड आहेत आणि 10 टन माल निघणार आहे. आणि अगदी उत्पन्न पैशात जर मेजलं तर किती? 12 लाखाच्या पुढे उत्पन्न होणार आहे. आता मला सांगा की तुम्ही हे ब्रह्मोस वापरून सर तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधान आहे, कारण बेड सुद्धा भुसभुशीत झाले चांगले. बेड सुद्धा भुसभुशीत झाले म्हणजे तुमच्या मातीमध्ये फरक पडला. माती म्हणजे हाताने उकाडले तर पूर्ण बेड हाताने उकारतोय. बरोबर. आणि गांडूळ तयार झालेत का? झाले. गांडूळ पण तयार झालेत. बेस्ट, जबरदस्त. म्हणजे हे सॉइल ऍप्लिकेशन म्हणून बी काम करते. हो. म्हणजे ऑल इन वन प्रोडक्ट आहे. म्हणजे बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे, सॉइल ऍप्लिकेशन आहे आणि फर्टिलायझरचं पण काम करते ऍप्टेकचंही. म्हणजे ऑल इन वन प्रोडक्ट. सगळं टाकण्यापेक्षा एकच. बरोबर काय? आणि हे जे ब्रह्मोस आहे हे आपल्या आर्मीचं आहे, हे क्षेपणास्त्राचं नाव आहे ब्रह्मोस. बरोबर. मग ते क्षेपणास्त्र असेल ते देशाचं संरक्षण करतं. आणि हे आपलं जे क्षेपणास्त्र आहे ब्रह्मोस हे शेतकऱ्याचं संरक्षण करायला लागले. बरोबर. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझं म्हणणं आहे की जास्त करून आपण ऑर्गॅनिक शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त वापर हा आपण ऑर्गॅनिकचा खालून जमिनीतून दिला पाहिजे, तर त्याचा फायदा झाडांना होतो. आणि पुढे साईज चांगली, कलर, शायनिंग, वाढ झाडाची, फळाची साईज चांगली वाढते. म्हणजे ह्याच्यासाठी आपण आता सध्या DNS कंपनीचं 2-3 वेळा जे यूज केला आपण केंडांचा, तर त्याचा फायदा मला म्हणजे 4-5 वर्षात एवढे साईज मला कधी डाळिंबाची सापडली नाही. आणि एकसारखी साईज जास्त निघली, 400-300 ग्रॅमची साईज जास्त आहे. त्यामुळं माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की ऑर्गॅनिकचे केंड वापरलं तर त्याचा फायदा खूप चांगला. तो पूर्ण बेड भुसभुशीत होत्यात, मुळी चांगले चालू राहते. आणि हे आपलं DNSP कंपनीचं आपल्याला ब्रह्मोस हे कॅन्ड दिलं होतं, शिंदे यांनी दिलं होतं. तर आपल्याला ह्या कॅन्डात 3 कॅन्डामध्ये एक 300 ग्रॅम पासून ते 700 ग्रॅम पतोरची साईज वाढलेली आहे चांगली. बेस्ट. आणि मित्रांनो, DNSPचा एकच व्हिजन आणि मिशन आहे की या हिंदुस्थानातील शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. आणि हाच वसाने वारसा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. तर शेंडे साहेब, तुम्ही DNSPला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी कंपनीचा CEO म्हणून तुमचे आभारी आहोत. जय हिंद, जय DNSP, जय DNSP. मित्रांनो नमस्कार. आता आपण या डाळिंबीच्या साईजसाठी आपण ब्रह्मोसचा कसा उपयोग झालाय किंवा काय वापर झालाय किंवा काय फायदा झालाय हे बघूया. आता त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी ना 1-2 महिन्यापूर्वी डाळिंबीला मार्किंग केलं होतं. मार्किंग म्हणजे त्यांनी काय केलं होतं, जरा जवळ या बंडू, त्यांनी काय केलं होतं की हा टेप डाळिंबीला लावला होता आणि हा अगदी चिटकून होता. आणि हा आपला ब्रह्मोस हा प्रोडक्ट वापरल्यानंतर ही जे चिटकून जो सेलो टेप होता त्याने एवढा अंतर टाकलेला आहे. म्हणजे फळाची साईज एवढी वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे जरा मला दाखवा, हे सेलो टेप लावलेला आहे, त्यांनी मार्किंग केलेला आहे. आणि हा चिकटून होता, हे दोन्ही तोंड चिटकून होती, तर ही साईज वाढल्यामुळं हे झालेलं आहे. म्हणजे 2 महिन्यापूर्वी मला वाटतं 150-200 ग्रॅम असेल फळ, हे 1.2-1.5 ग्रॅम. आणि आता जर बघितलं तर जवळजवळ 400 ते 500 ग्रॅम पर्यंत हे फळ आहे या बागेमध्ये. ओके. आणि हा रिझल्ट आहे हा DNSP ऍग्रिकल्चर न्यूट्रीसायन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेलं ब्रह्मोस हे प्रोडक्ट आहे. ओके. जय हिंद, जय DNSP.